फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स आणि मी तुमचा मित्र प्रशांत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, आपली जी PYQ सिरीज चालू आहे तर PYQ सिरीजमध्ये आपण 2025 ची शिफ्ट 1 चा पेपर डिस्कस करतोय, ज्यामध्ये आपला सब्जेक्ट चालू आहे मित्रांनो नर्सिंग ॲप्टिट्यूड. तर नर्सिंग ॲप्टिट्यूडचे पहिले जे 7 MCQ आहेत तर ते आपले कव्हर करून झाले. त्याच्यावरती एकदम प्रॉपरमध्ये एक्सप्लेनेशन पण तुम्हाला देऊन झाले. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत पहिले लेक्चर बघितलं नसेल तर त्यांनी सर्वात पहिले ते पहिले लेक्चर बघा. त्याची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो भेटून जाईल आणि मग नंतर ह्या सेकंड लेक्चरकडे तुम्ही या. ओके. आणि मी काही क्वेश्चन विचारेल तर त्या क्वेश्चनचे तुम्हाला आन्सर्स मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये करायचे आहेत. आणि जे विद्यार्थी चांगले आन्सर्स देतील तर त्यांना मित्रांनो आपण काय देणार आहे, एक टेस्ट सिरीज देणार आहे सॉल्व्ह करण्यासाठी. ओके. तर आपले जे पहिले 7 MCQ आहेत तर ते आपले ऑलरेडी डिस्कस करून झालेत. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपले क्लासेस एनरोल केले नसेल तर त्यांनी लवकरात लवकर मित्रांनो क्लासेस एनरोलमेंट करून घ्या. पहिले 6 चॅप्टर तिथं आपले कंप्लीट झालेत. 6 चॅप्टरवरचे लेक्चर्स पण कंप्लीट झालेत. थेरी पण लेक्चर आणि MCQ दोन्ही पण तिथं मित्रांनो कव्हर झाले. ओके. तर 499 रुपये फीज आहे. ज्यांना जॉईन करायचं असेल तर त्यांनी लवकरात लवकर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. तिथून सर्व इन्फॉर्मेशन घ्या किंवा इथं माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मित्रांनो. कॉन्टॅक्ट नंबरवर मला तुम्ही मेसेज करा आणि लगेच तुम्हाला मित्रांनो आपल्या बॅचमध्ये एनरोलमेंट करण्यासाठी पुढची जी प्रोसेस आहे तर ती सांगितली जाईल. ओके. तर आपलं जे इम्पॉर्टंट आजचा टॉपिक असणार आहे त्यामध्ये आपण नेक्स्ट काय जे MCQ आहे तर ते MCQ आपण डिस्कस करणार आहे. तर 7वा MCQ आपला झाला होता आय थिंक. याचं जे आन्सर आहे तर ते हेपॅटायटिस बी जो आहे तर हेपॅटायटिस बीचं मी तुम्हाला एक्झाम्पल पण दिलं होतं की आपल्या सर्वांना व्हॅक्सिन घ्यावं लागते. ज्यावेळेस तुम्ही कॉलेजमध्ये जाल नर्सिंगच्या तुम्हाला पण व्हॅक्सिन भेटणार आहे. तर हा मित्रांनो ब्लड बॉर्न डिसीज आहे. ओके. त्यानंतर आता नेक्स्ट इम्पॉर्टंट जो टॉपिक आहे तर त्यामध्ये आहे द प्रोसेस ऑफ ब्लड सेल फॉर्मेशन इज कॉल्ड डॅश डॅश. ओके. आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड सेल्स आहेत, आता ब्लड सेल जर बघितलं आपण तर कोणत्या कोणत्या असतात तर त्यामध्ये RBC आहेत, त्यानंतर WBC आहेत आणि प्लेटलेट्स आहेत. तर अशा 3 टाईपच्या ब्लड सेल्स आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट असतात. त्यानंतर आता हे जे ब्लड सेलचं फॉर्मेशन जे होतं तर त्या फॉर्मेशनचं सायंटिफिकल नाव जे आहे तर ते मित्रांनो तुम्हाला विचारले आणि हा सेम क्वेश्चन मित्रांनो आपण आपल्या 3 लेक्चरमध्ये घेतलेला आहे. ओके. जे विद्यार्थ्यांनी पहिले 2 लेक्चर्स केले असेल तर त्यामध्ये तुम्हाला हा टॉपिक दिसला असेल. त्यामध्ये मी तुम्हाला सर्व सायंटिफिकल नेम जे आहेत तर त्याचं एकदम ब्रीफ इंट्रोडक्शन आणि थेरी पण त्याच्यामध्ये मित्रांनो समजून सांगितली. द प्रोसेस ऑफ ब्लड सेल फॉर्मेशन. ओके. आता ब्लड सेलचं जिथे फॉर्मेशन होते तर त्या कंडिशनला आपण काय म्हणतो तर त्याचं नाव काय मित्रांनो, हेमॅटोपोइसिस. ओके. इथे काही काही ठिकाणी तुम्हाला सेल हा शब्द पण देणार नाही. फक्त ब्लड फॉर्मेशन जरी विचारलं तरी पण तुम्हाला काय लिहायचं मित्रांनो, हेमॅटोपोइसिस असंच लिहायचंय. आता बाकीचे जे ऑप्शन्स आहेत तर ते आपण बघू. त्यापूर्वी हेमॅटोपोइसिस आहे तर हेमॅटोपोइसिस होतं कुठं हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मित्रांनो सांगायचं. ओके. आता हेमॅटोपोइसिस अडल्टमध्ये कुठं होतं हे तुम्हाला सर्वांना माहिती असेल. बट हेमॅटोपोइसिस सर्वात पहिले कुठून स्टार्ट होतं, ज्यावेळेस आपण फिटल लाईफमध्ये असतो तर सर्वात पहिले हेमॅटोपोइसिसचा फर्स्ट पॉईंट कोणता आहे जिथून रक्ताची जी प्रोडक्शन आहे तर ते चालू होतं. तर ते तुम्हाला मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं. खूप इंटरेस्टिंग MCQ असणार आहे आणि असे भरपूर सर्व इंटरेस्टिंग MCQ तुम्हाला लेक्चरच्या शेवटपर्यंत बघायला भेटतील. ओके. तर आपलं याच्यामध्ये जे पहिलं आन्सर आहे हिमोलायसिस. तर हिमोलायसिस म्हणजे काय ते आपण पहिले जाणून घेऊ. हिमोलायसिस म्हणजे काय की आपल्या हे ज्या सेल्स आहेत ब्लड सेल तर त्या ब्लड सेलचं ब्रेकडाऊन होणे. आता बॉडीमध्ये सेल बनल्यात त्या लाईफ टाईमसाठी राहणार आहेत का, नाही. प्रत्येक सेलची काहीतरी पर्टिक्युलर लाईफ असते. फॉर एक्झाम्पल RBC घेतल्या, RBC आपल्या 120 दिवसांपर्यंत असतात. त्यानंतर WBC घेतल्या, WBC 10 ते 12 दिवसांपर्यंत असतात. ओके. तर आपले हे जे हिमोलायसिस म्हणजे काय की त्याच्या ब्लड सेल्स आहेत तर त्या ब्लड सेलचं ब्रेकडाऊन होणे त्याला आपण म्हणतो. लायसिस म्हणजे 2 भाग होणे आणि हिमो म्हणजे ब्लड. तर ब्लड सेलचे तुकडे होणे दॅट इज द हिमोलायसिस. आणि हिमोलायसिसमध्ये आपण जे मेन जे कंटेंट आहे तर त्यामध्ये आपण काय बघतो मित्रांनो, RBC बघतो. आपल्या RBC अशा बायकॉन्केव्ह शेपचे असतात. ओके. आणि RBC मध्ये जे रेड कलरचं कंटेंट असतं त्या कंटेंटला आपण काय म्हणतो मित्रांनो, हिम. ओके. हिमोग्लोबिनमध्ये परत 2 पार्ट येतात. फॉर एक्झाम्पल आता हे जे रेड कलरचं मी तुम्हाला दाखवतोय हे काय सर्व आपलं हिम आहे. ओके. हिम म्हणजे हा एक आयनचा पार्ट असतो आणि ह्या आयनच्या पार्टला जोडून ठेवण्यासाठी एक प्रोपायरिनची रिंग असते. ओके. आता ज्यावेळेस ही RBC ब्रेकडाऊन होणार याच्यामधलं हिमोग्लोबिन बाहेर पडतं. आता हिमोग्लोबिनमध्ये 2 पार्ट असतात. एक असतं हिम, एक असतं ग्लोबिन. ग्लोबिन हा आहे प्रोटीन पार्ट आणि हिम हा आहे आयनचा पार्ट. त्यानंतर हिम जे आहे तर हिममध्ये परत येतात 2 पार्ट. एक येतं त्याच्यामध्ये तुमचे आयनचे मॉलिक्युल्स आणि त्या आयनच्या मॉलिक्युल्सला होल्ड करून ठेवणारे जे दोरी टाईप जे मटेरियल आहे त्याला आपण काय म्हणतो, प्रोपायलिन रिंग. तर ती प्रोपायलिन रिंग आणि आयन. त्यानंतर ही जी प्रोपायरिन रिंग आहे तर तिचं पुढे परत ती लिव्हरकडे जाणार. नंतर त्याचं बिलिरुबिनमध्ये कन्व्हर्जन होतं. त्याच्यानंतर कॉन्जुगेटेड बिलिरुबिन, अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिन आणि अशा पद्धतीने ते आपल्या बॉडीच्या बाहेर पडतं. ओके. तर हिमोलायसिस आय थिंक तुम्हाला समजलं असेल. आता हिमोलायसिसवर अजून एक इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो की RBCचं हिमोलायसिस कुठं होतं. तर RBCचं हिमोलायसिसमध्ये आपलं जे ऑर्गन इन्व्हॉल्व असतो त्याला आपण काय म्हणतो, स्प्लीन. आता स्प्लीन कुठे प्रेझेंट असतं तर अशा पद्धतीने आपला हा जो जे शेपचा ऑर्गन आहे त्याला आपण काय म्हणतो, पॅनक्रियास. ओके. पॅनक्रियाच्या शेवटला एक असा ब्लॅक कलरचा ऑर्गन असतो त्याला आपण म्हणतो स्प्लीन. हा टॉपिक आपण आपल्या 3 लेक्चरमध्ये कव्हर केलेला आहे. जे आपण नर्सिंग ॲप्टिट्यूडचं मॉड्यूल आहे, जे आपण क्लास घेतो नर्सिंग ॲप्टिट्यूडचे त्यामध्ये आपण हा टॉपिक मित्रांनो कव्हर केला आहे. तर हे जे स्प्लीन आहे तर स्प्लीनमध्ये काय होतंय की आपल्या ज्या RBCs आहेत तर RBC इथं येऊन ब्रेकडाऊन होतात. बट याच्यामध्ये पण काही गोष्टी आहेत ज्या खूप इम्पॉर्टंट आहेत आणि इंटरेस्टिंग पण आहेत. जोपर्यंत आपण आपल्या आईच्या पोटामध्ये असतो, गर्भामध्ये असतो, एक फिटल लाईफमध्ये ज्यावेळेस एक पर्सन असतो तर त्या टायमाला हे जे
स्प्लीन आहे तर स्प्लीनचं काम काय असतं, इथून आरबीसी प्रोड्यूस होतात. ओके, ज्यावेळेस आपण आईच्या पोटामध्ये असतो त्यावेळेस इथून आरबीसी प्रोड्यूस होतात आणि ज्यावेळेस आपली बर्थ होते, बर्थ आल्यानंतर या स्प्लीनचं काम पूर्ण अल्टर होऊन जातं. इथे आधी हा काय करायचा, हा आरबीसीचं प्रोडक्शन करायचा. आता हाच स्प्लीन काय करतो की ते आरबीसीला ब्रेकडाऊन करण्यामध्ये काम करतोय. ओके, म्हणजे याला काय म्हणतात ग्रेव्हयार्ड. ग्रेव्हयार्डचा मराठीत जर अर्थ जर बघितला त्याला आपण स्मशानभूमी असं म्हणतो. आरबीसीची स्मशानभूमी म्हणजे ग्रेव्हयार्ड ऑफ द आरबीसीज. हा पण तुम्हाला एमसीक्यू विचारला जातो, तर त्याचा आन्सर काय येणार, ग्रेव्हयार्ड ऑफ द आरबीसीज. तुम्हाला कोणी जर विचारलं तर त्याचा आन्सर येणार मित्रांनो स्प्लीन. ओके, तर हिमोलायसिस आय थिंक तुम्हाला एकदम प्रॉपरली समजलं असेल. त्यानंतर नेक्स्ट आहे हिमोस्टॅसिस. हिमोस्टॅसिस हा आपल्या कोएग्युलेशन मध्ये येणारी प्रोसेस आहे. ज्यावेळेस आपल्या एखादी व्हेसल ब्रेक होते त्यानंतर त्याच्यामधून रक्तप्रवाह सुरू असतो, तो रक्तप्रवाह थांबवणे म्हणजे कोएग्युलेशन करणे, त्याला आपण काय म्हणतो हिमोस्टॅसिस. स्टॅसिस म्हणजे एका ठिकाणी थांबणे आणि हिमो म्हणजे ब्लड, ब्लड एका ठिकाणी थांबून राहणे, दॅट इज द हिमोस्टॅसिस. त्यानंतर हिमॅटोपोइसिस. हिमॅटोपोइसिस म्हणजे काय की आरबीसीचं फॉर्मेशन होणे किंवा बाकीचे जे ब्लड सेल आहेत तर त्याचं फॉर्मेशन होणे, दॅट इज द हिमॅटोपोइसिस. आणि नेक्स्ट आहे हिमोरेज. हिमोरेज म्हणजे काय, ब्लड व्हेसल फाटणे आणि त्याच्यामधून ब्लड बाहेर पडणे, दॅट इज द हिमोरेज. एकंदरीत जर बघितलं तर रक्तस्राव होणे, मराठीमध्ये आपण हिमोरेजला रक्तस्राव असं म्हणू शकतो. आता हे जे हिमोरेज आहे तर हिमोरेज दोन टाईपमध्ये असतं बघा. हिमोरेज आहे तर ते इंटरनल असतं आणि एक एक्सटर्नल असतं. इंटरनल म्हणजे काय, तुमच्या बॉडीच्या आतमध्ये जे तुम्हाला डायरेक्टली डोळ्याने दिसत नाही त्याला आपण म्हणतो इंटरनल हिमोरेज. फॉर एक्झाम्पल एखाद्या पेशंटला पेप्टिक अल्सर आहे आणि पेप्टिक अल्सरमधून ब्लड तिथून थेंब 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 बाहेर जाते, इट इज टाईप ऑफ इंटरनल हिमोरेज. आणि एक आहे एक्सटर्नल हिमोरेज म्हणजे काय, तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्ही गाडीवरून चालली आणि गाडीवरून तुम्ही पडले आणि पडल्यानंतर जे तुमच्या हातातून पायातून जे रक्तस्राव चालू होणार आहे त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो एक्सटर्नल हिमोरेज. तर हे झालं हिमोरेजचं क्लासिफिकेशन ॲज पर देअर लोकेशन. लोकेशन म्हणजे इंटरनल आहे की एक्सटर्नल आहे. आता त्यानंतर हिमोरेजचं क्लासिफिकेशन आपण अजून एका टाईपने करतो, त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो ॲज पर सोर्स. ओके, तुमचं व्हेनसमधून रप्चर झाली की तुमची आर्टरी रप्चर झाली की तुमची कॅपिलरी रप्चर झाली. आता व्हेनमधून जर रप्चर जर झाली किंवा व्हेन जर रप्चर जर झाली तर व्हेनमध्ये असतं आपलं डिऑक्सिजनेटेड ब्लड. तर ते डिऑक्सिजनेटेड ब्लडचा जास्त फ्लो नसतो, एकदम ते कमी स्पीडमध्ये बाहेर येत असतं आणि थोडं डार्क कलरचं ब्लड असतं. त्यानंतर आर्टरियल जर ब्रेक जर झाली, एखादी आर्टरी जर तुमची ब्रेक जर झाली तर त्याचं मित्रांनो एक क्लासिकल साईन अँड सिम्पटम आहे. जसं एक फाउंटन असतो, फाउंटन म्हणजे काय की आपले जे पाण्याचे फवारे वगैरे असतात तर त्याच्यामधून जसं एकदम स्पीडनी पाणी वरती येतं आणि वरती असं झाडासारखं फुलतं ते पाणी, त्याला आपण काय म्हणतो फाउंटन. तर फाउंटन टाईप जिथे पण तुम्हाला ब्लिडिंग दिसेल तर ती आर्टरियल ब्लिडिंग असते, एकदम प्रेशरने ब्लिडिंग येते. आणि याच्यामध्ये जर प्रायोरिटी नर्सिंग ॲक्शन तुम्हाला जर विचारली, कोणता पण हिमोरेज असो एक्सटर्नल, त्याच्यामध्ये जर तुम्हाला प्रायोरिटी नर्सिंग ॲक्शन जर विचारली तर त्यामध्ये काय मित्रांनो, तर तुमच्या तिथे तुम्हाला प्रेस करायचे. ओके, प्रेशर बँडेज अप्लाय करणे हे तुमची प्रायोरिटी नर्सिंग मॅनेजमेंट जे आहे तर ते हिमोरेजमध्ये येणार. तर हिमोरेजचे दोन टाईप तुम्हाला समजले असेल, एक आहे इंटरनल, एक आहे एक्सटर्नल. त्यानंतर ॲज पर सोर्स एक आहे व्हेनस हिमोरेज आणि एक आहे आर्टरियल हिमोरेज आणि एक आहे कॅपिलरी हिमोरेज. कॅपिलरी हिमोरेज आणि आर्टरियल हिमोरेज सेम असतं, त्याच्यामध्ये फाउंटन टाईपमध्ये ब्लड बाहेर येतं आणि एकदम ब्राईट रेड कलरचं असतं आणि ते लवकर मिळतं कंट्रोल होत नाही. ओके, तर आय होप तुम्हाला सर्वांना हा 8 नंबरचा एमसीक्यू समजला असेल. याच्यामध्ये ब्लड सेलबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितली, हिमोलायसिसबद्दल सांगितलं, आरबीसीबद्दल सांगितलं, त्यानंतर हिमोस्टॅसिस सांगितलं, त्यानंतर हिमोरेज सांगितलं आणि हिमोरेजचे टाईप पण सांगितले. त्यानंतर आता नेक्स्ट एमसीक्यू आहे आपला, द स्ट्रक्चर दॅट कनेक्ट टू द बोन, द स्ट्रक्चर दॅट कनेक्ट मसल टू द बोन. ओके, मसल आणि बोन मधलं कनेक्शन करणारे स्ट्रक्चर आहे तर ते तुम्हाला विचारलंय. आणि हा पण मित्रांनो सेम एमसीक्यू आपले जे क्लासेस आहेत तर त्या क्लासेसमध्ये घेतला जातोय. म्हणजे बघा आपले क्लासेस जे आहेत तर ज्या विद्यार्थ्यांनी क्लासेस घेतले असेल ना तर त्या विद्यार्थ्यांना खूप इझी जाणार नर्सिंग ॲप्टिट्यूड. कारण की नर्सिंग ॲप्टिट्यूड आणि तुमचं बायोलॉजी दोन्ही पण सब्जेक्टचा अभ्यास त्या नर्सिंग ॲप्टिट्यूडच्या क्लासमधून होणार आहे. कारण की तिथं तुम्हाला ह्युमन ॲनाटॉमी आणि झुलॉजी इतकं प्रॉपर पद्धतीने शिकवले जाणार आहे ना की तुम्हाला बायोलॉजीमध्ये पण त्याचा वापर होणार आहे आणि नर्सिंग ॲप्टिट्यूडचं जर टेन्शनच नाही. मी तुम्हाला क्लासेस सुरू होण्याच्या आधी सांगितलं होतं की आपल्याला 20 आउट ऑफ 20 मार्क्स घ्यायचे आहेत आणि जे विद्यार्थी क्लासमध्ये आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने स्टडी करत आहेत आणि जे विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत क्लास घेतले नाहीत तर लवकरात लवकर त्यांनी आपल्या बॅचमध्ये मित्रांनो एनरोलमेंट करून घ्यायची. ओके, तर स्ट्रक्चर दॅट कनेक्ट द बोन टू मसल किंवा मसल टू बोन, आता याला काय म्हणतात. आता इथे 4 ऑप्शन आहेत बघा, लिगामेंट, टेंडन, कार्टिलेज आणि फिशिया. तर आता कार्टिलेज आणि फिशिया हे डायरेक्टली रॉंग ऑप्शन्स आहेत. तुम्ही ज्यावेळेस कुठला पण एमसीक्यू सोडवणार, आता एमसीक्यूज मध्ये तुम्हाला जर तुका जरी मारायचा असेल मित्रांनो तर सर्वात पहिले तो एमसीक्यू वाचा. तो एमसीक्यू वाचल्यानंतर तुम्हाला समजेल की याच्यामध्ये 2 आन्सर चुकीचे आहेत. तर आता 2 आन्सर पूर्णच्या रिलेटेडच नाहीत, कार्टिलेज आणि फिशिया आणि याचा काही संबंधच नाही. आता तुमच्या समोर 2 एमसीक्यू राहतात, एक 2 ऑप्शन्स आहेत, एक आहे लिगामेंट आणि एक आहे टेंडन. तर आता लिगामेंट काय असतं आणि टेंडन काय असतं हे पण मी तुम्हाला सांगितलं आपल्या लेक्चरमध्ये. ओके, तर आता एक जॉईंट आहे फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीचा हा एक जॉईंट आहे, इकडल्या साईडने एक बोन आहे, त्यानंतर इकडल्या साईडने एक बोन आहे. आता हा जो जॉईंट आहे, ओके, आता ह्या जॉईंट मधले हे जे 2 बोन्स आहेत तर हे बोन्स एकमेकांना जिथे अटॅच असणार, आता डायरेक्टली असे तर अटॅच नसतात, इथं काहीतरी त्यांना अटॅच करण्यासाठी काहीतरी असं दोरी टाईप असणार आहे. ओके, तर हे जे दोरी टाईप जे स्ट्रक्चर आहे याला आपण काय म्हणतो मित्रांनो लिगामेंट्स म्हणतो.
लिगामेंट्स म्हणजे काय, जिथे एक बोन आणि दुसरा बोन एकमेकांसोबत अटॅच असतात त्याला आपण काय म्हणतो, लिगामेंट. आणि टेंडन म्हणजे काय, की आता हा जो बोन आहे त्या बोनच्या साईडच्या साईडने काय असणार, इकडे एक अशी मसल असणार आहे. ओके, इकडे एक मसल आणि मसलमध्ये आपण इथे रेड कलरचे मसल फायबर्स दाखवू. ओके, म्हणजे तुम्हाला समजेल की ही मसल आहे. ही काय मित्रांनो, इकडे एक मसल आहे. आता ही मसल आणि बोन जिथे एकमेकांना कनेक्टेड आहेत, आता याला आपण ग्रीन कलर दाखवू. ओके, तर मसल आणि बोन जिथे एकमेकांना कनेक्टेड आहेत, तर ह्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो मित्रांनो टेंडन. ओके, टेंडन आणि लिगामेंट तुम्हाला आता ध्यानात ठेवायचं. लिगामेंट कुठे असतात, जिथे बोन टू बोन कनेक्शन असतं त्याला आपण म्हणतो लिगामेंट, आणि जिथे बोन टू मसल कनेक्शन असतं, हा सेम MCQ मित्रांनो. मागच्या वर्षी आपण जे नर्सिंग ॲप्टिट्यूडचे सिरीज घेतली होती YouTubeवर, तर त्यामध्ये मित्रांनो मी हा MCQ त्यामध्ये कव्हर केलेला आहे आणि सेम MCQ पेपरमध्ये आला होता. त्यानंतर प्रोसेस ऑफ द ब्लड फॉर्मेशन हा पण MCQ त्याच्यामध्ये कव्हर झालेला आहे. त्यानंतर आपण कालच्या MCQ मध्ये जर बघितलं तर pH ऑफ द प्युअर वॉटर हा MCQ त्याच्यामधला आहे. म्हणजे मागच्या वर्षी जर बघितलं तर मागच्या वर्षी जे नर्सिंग ॲप्टिट्यूडचा पेपर आला, तर आपण जे MCQची मित्रांनो प्रॅक्टिस करून घेतली होती स्टुडंटकडून, तर जवळपास 16 ते 17 MCQ मित्रांनो ॲज इट इज आलेले होते. माझ्याकडे भरपूर विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांनी मला मेसेज करून सांगितले. तर आपण एक जुना व्हिडिओ टाकलाय, त्याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे कमेंट्स वगैरे पण मित्रांनो मी पूर्ण स्क्रीनशॉट घेऊन त्याच्यामध्ये ॲड केलेत. बघा, आपले जे नर्सिंग ॲप्टिट्यूडचे क्लासेस आहेत तर त्याचे ओपनिंगचे व्हिडिओ टाकलेला आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की विद्यार्थ्यांचे फीडबॅक्स नर्सिंग ॲप्टिट्यूडबद्दलचे. तर हा MCQ मित्रांनो आपण मागच्या वर्षी घेतलेला आहे विद्यार्थ्यांचा आणि इझी MCQ आहे. ओके, तर तुम्हाला समजलं असेल आता या MCQचं आन्सर काय. तर काय याचं आन्सर मित्रांनो, टेंडन. टेंडनचं काम काय असतं, की मसल आणि बोनला अटॅच करून ठेवणे, ते म्हणतो आपण टेंडन. बोन टू बोन अटॅचमेंट जिथं आहे त्याला आपण म्हणतो लिगामेंट. आता कार्टिलेज काय असतं हे बघू आपण. ओके, कार्टिलेज म्हणजे काय, एक फायबरस टिश्यू असतो. ओके, आता कार्टिलेज जे आहे तर ते 3 टाईपचे कार्टिलेज आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. कोणते कोणते आहे, हायलिन कार्टिलेज आहे, त्यानंतर इलॅस्टिक कार्टिलेज आहे आणि फायब्रो कार्टिलेज आहे. तर असे 3 टाईपचे कार्टिलेज आहेत तर ते आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. आता सर्वात पहिले आपण बघू हायलिन कार्टिलेज. तर आता हायलिन कार्टिलेज कुठं असतो, आता फॉर एक्झाम्पल असा आपला हा जो जॉईंट आहे इकडून आणि इकडल्या साईडने एक बोन आहे. ओके, तर आता ह्या बोनमध्ये हे जे 2 आर्टिक्युलर सरफेसेस आहेत, तर हे 2 आर्टिक्युलर सरफेसेस जर डायरेक्टली एकमेकांवर जर घासले तर याच्यामध्ये काय होणार आहे, फ्रिक्शन होईल. फ्रिक्शन झाल्यानंतर इथले जे हाडं आहेत तर ते ब्रेक होऊ शकतात. म्हणून याच्यामध्ये फ्रिक्शन होऊ नये म्हणून याच्यामध्ये एक ल्युब्रिकेशन म्हणून काय करतात, की इथं आपल्याकडे कार्टिलेज प्रेझेंट असतं आणि त्या कार्टिलेजला आपण काय म्हणतो, इथं मी येलो कलरने तुम्हाला दाखवतो. फॉर एक्झाम्पल आता हे जे आर्टिक्युलर सरफेसेस आहेत तर याच्या इथे सरफेसवर अशा पद्धतीने हे कार्टिलेज प्रेझेंट असतं. आणि ह्या कार्टिलेजचं मित्रांनो मेन फंक्शन काय आहे, की 2 बोनमधलं फ्रिक्शन होऊन द्यायचं नाही. त्यामुळे हे पेन पण कमी करतं. डायरेक्टली तुम्ही विचार करा, डायरेक्टली तुमचं बोनवर बोन जर अटॅच जर झालं आणि प्रत्येक चालताना ते कर 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 वाजेल, तुम्हाला पेन होईल. आणि हे होऊ नये म्हणून ते कार्टिलेज प्रेझेंट असतं. एक ॲज अ कुशन म्हणून हे जे कार्टिलेज आहे तर ते इथे काम करत असतं. हा झाला आपला पहिला टाईप, त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, आपल्या कार्टिलेजचे आपण 3 टाइप बघितले, तर हा झाला आपला फर्स्ट टाइप. त्यानंतर आता सेकंड टाइप बघतो मित्रांनो आपण, त्याच्यामध्ये आहे आपलं इलॅस्टिक कार्टिलेज आणि थर्ड आहे तर ते आहे फायब्रो कार्टिलेज. तर आता जे इलॅस्टिक कार्टिलेज आहे तर इलॅस्टिक कार्टिलेजचं एक्झाम्पल जर बघितलं, फॉर एक्झाम्पल आपलं कान आहे तर कानामध्ये जे कार्टिलेज आहे त्याला आपण काय म्हणतो, इलॅस्टिक कार्टिलेज. त्यानंतर नोजमध्ये जे कार्टिलेज आहे त्याला आपण काय म्हणतो, इलॅस्टिक कार्टिलेज. आणि 3 नंबरचा आहे फायब्रो कार्टिलेज. तर फायब्रो कार्टिलेज जे आहे तर ते आपल्या जे जॉइंट असतात ज्याच्यामध्ये जास्त मूव्हमेंट होत नाही, तर अशा जॉइंटमध्ये जे प्रेझेंट असतात त्याला आपण काय म्हणतो, फायब्रो कार्टिलेज. ओके, तर असे 3 टाइपचे कार्टिलेज आहे आपल्याकडे. तर जे फायब्रो कार्टिलेज आहे तर ते प्युबिक सिम्पासिसमध्ये प्रेझेंट असतं आणि आपले जे मणका आहे त्याला आपण काय म्हणतो, व्हर्टेब्राज. तर 2 व्हर्टेब्राजमध्ये जे स्पेस आहे तर तिथे जे कार्टिलेज प्रेझेंट असतं त्याला आपण म्हणतो फायब्रो कार्टिलेज. ओके, तर असे कार्टिलेजचे 3 प्रकार झाले. आणि नेक्स्ट आहे याचा मित्रांनो फिशिया. तर फिशिया म्हणजे काय असतं, आपली जी एक मसल आहे तर मसलच्या वरती जी कव्हरिंग असते त्याला आपण काय म्हणतो, फिशिया. ओके, तर आय होप तुम्हाला सर्वांना 9 नंबरचा पण MCQ समजला असेल. त्यानंतर आता 10 नंबरचा MCQ बघू आपण. आणि याच्यामध्ये काय जास्त थिअरी नाही, फक्त तुम्हाला एक हा सिंगल लाईनर MCQ आहे आणि हा थोडा रट्टा मारू MCQ आहे मित्रांनो. ओके, तसं जर बघितलं तर वॉटर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ द पोल्युशन ॲक्ट वॉज इनॅक्टेड बाय. ओके, हा जो ॲक्ट आहे प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ द पोल्युशन. ओके, वॉटर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ द पोल्युशन. तर हा जो प्रोग्राम आहे तर हा कधी चालू झाला, तर हा 1974 मध्ये मित्रांनो चालू झालेला आहे. याच्यामध्ये काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देण्यासारखं काही नाही आहे. त्यानंतर आता हा इम्पॉर्टंट आहे खूप इम्पॉर्टंट MCQ नंबर 11. विच एन्झाईम इज रिस्पॉन्सिबल फॉर द डायजेशन ऑफ प्रोटीन इन द स्टमक. स्टमकमध्ये जे प्रोटीनचं डायजेशन होते तर त्या डायजेशनसाठी खालीलपैकी कोणता आहे, तर तो एन्झाईम तुम्हाला याच्यामध्ये हेल्पफुल आहे. ओके, अमायलेज, त्यानंतर लायपेस, त्यानंतर पेप्सिन आणि माल्टोज. तर असे आपल्याला इथे किती ऑप्शन दिलेत, 4 ऑप्शन दिलेत. तर आता जिथे प्रोटीन आहे तर प्रोटीनच्या डायजेशनसाठी जो पण इथे आपल्याला रिस्पॉन्सिबल एन्झाईम आहे तर तो कोणता आहे मित्रांनो, पेप्सिन आहे. आता अमायलेज असतं
अमायलेज काय असतं ते बघू आपण. ओके. आता अमायलेज जे आहे तर अमायलेज आपल्या कार्बोहायड्रेटच्या जे ब्रेकडाऊन आहे तर कार्बोहायड्रेटच्या ब्रेकडाऊनसाठी आपल्याला अमायलेजची गरज पडत असते. आता अमायलेज जे आहे तर अमायलेज मेनली आपले 2 टाइपमध्ये असतं. एक असतं पॅनक्रियाजमधून सिक्रेट होणारं अमायलेज, त्याला आपण म्हणतो पॅनक्रियाटिक अमायलेज, आणि एक असतं आपल्या सलायव्हरी ग्लँडमधून सिक्रेट होणारं अमायलेज, त्याला आपण म्हणतो सलायव्हरी अमायलेज. ओके. तर सलायव्हरी अमायलेज आणि पॅनक्रियाटिक अमायलेज असे 2 ठिकाणं आहेत जिथून आपलं अमायलेज एन्झाईम मित्रांनो सिक्रेट होत असतं. आणि अमायलेजचं काम काय आहे, की जे कॉम्प्लेक्स शुगर आहे तर कॉम्प्लेक्स शुगरला सिंपल शुगरमध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम हे अमायलेज एन्झाईम करत असतं. त्यानंतर नेक्स्ट आहे लायपेज. आता लायपेज म्हणजे काय, की जे लिपिड आहे तर लिपिडचं ब्रेकडाऊन करणारे जे एन्झाईम आहे त्याला आपण म्हणतो लायपेज. ओके. आता हे जे लायपेज आहे तर लायपेजचं मेनली काम काय असतं, आपण जी फॅट घेतोय तर ते आपण फॅट कोणत्या फॉर्ममध्ये घेतो तर ट्रायग्लिसराईड फॉर्ममध्ये आपण फॅट कन्झ्युम करत असतो. हा तुमचा इम्पॉर्टंट एमसीक्यू आहे, की आपण जेवणामधून, तेलामधून, तुपामधून जे पण आपण काही आपण तूप नाही याच्यामध्ये कन्सिडर करू शकत, बट मेनली जे तेल आहे तर आपण जे तेलामधून जे फॅट कन्झ्युम करतोय तर ती कोणती आहे तर त्याच्यामध्ये आहे मित्रांनो ट्रायग्लिसराईड. ओके. आता हे जे ट्रायग्लिसराईड जे आहे तर ट्रायग्लिसराईडमध्ये जर आपण मेनली बघितलं तर आपलं जे ट्रायग्लिसराईड आहे तर त्याच्यामध्ये फॅटी ॲसिड आणि ग्लायसेरॉलचे मॉलिक्यूल असतात. ओके. तर फॅटी ॲसिड आणि ग्लायसेरॉल मिळून जे बनले त्याला आपण काय म्हणतो लायपेज, त्याला आपण म्हणतो ट्रायग्लिसराईड, आणि त्या ट्रायग्लिसराईडला ब्रेकडाऊन करण्यासाठी लायपेज हा जो एन्झाईम आहे तर तो काम करत असतो. आणि माल्टोज हा काय एन्झाईम वगैरे काय नाहीये. माल्टोजचं काम काय असतं, की माल्टोज हा आपल्या बॉडीमध्ये एक आपण जर बघितलं कंपाऊंड शुगर आणि सिंपल शुगर, तर कंपाऊंड शुगर म्हणून हा जो माल्टोज आहे तर तो प्रेझेंट असतो. ओके. तर अमायलेज, लायपेज आणि पेप्सिन तुम्हाला तिन्ही पण टॉपिक समजले असतील. आणि आपलं हे जे प्रोटीन आहे, प्रोटीनचं डायजेशन आहे तर प्रोटीनच्या डायजेशनमध्ये जो तुम्हाला हेल्पफुल ठरतो तर त्याचं नाव काय मित्रांनो पेप्सिन. आणि पेप्सिन काय करत असतो, आपल्या प्रोटीनचं ब्रेकडाऊन करतो छोट्या छोट्या पेप्टोन्समध्ये, त्यानंतर अमायनो ॲसिड्समध्ये प्रोटीनला मित्रांनो ब्रेकडाऊन करण्याचं काम करत असतो. त्यानंतर आता नेक्स्ट आहे 12 नंबरचा एमसीक्यू, आणि हा पण खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हा सेम एमसीक्यू आपण आपल्या मागच्या वर्षीच्या टेस्ट सिरीजमध्ये मित्रांनो घेतलेला होता. ओके. द सीपीआर टेस्ट स्टँड फॉर, सीपीआरचा लॉंग फॉर्म काय. आता सीपीआर हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, आणि सीपीआरवर मित्रांनो एक स्पेशल लेक्चर आपल्या नर्सिंग ॲप्टिट्यूडच्या बॅचमध्ये कंडक्ट केलं जाणार आहे. याच्यावर तुम्हाला प्रॉपर नोट्स भेटतील. सीपीआरमध्ये इम्पॉर्टंट टॉपिक जे आहे तर ते तुम्ही एकदा नोट डाऊन करून घ्या. सीपीआरचा लॉंग फॉर्म, त्यानंतर सीपीआरचे इंडिकेशन्स, त्यानंतर सीपीआरच्या स्टेप्स, त्यानंतर सीपीआर देताना आपण कोणत्या स्टेप्स फॉलो करतो, सीएबी फॉलो करतो की एबीसी फॉलो करतो ते पण इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर सीपीआर नंतर पेशंटला काय केअर द्यायची, त्यानंतर कोणत्या पेशंटला सीपीआर द्यायचा ते आपण कसं ओळखायचं, त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट सीपीआरमध्ये डेप्थ आहे, त्यानंतर अडल्टमध्ये सीपीआर कसा दिला जातो, त्यानंतर चाइल्डमध्ये सीपीआर कसा दिला जातो, न्यूबॉर्नमध्ये सीपीआर कसा दिला जातो, त्यानंतर सीपीआर द्यायला 1 पर्सन असेल तर काय प्रोटोकॉल्स आहेत, 2 पर्सन असतील तर काय प्रोटोकॉल्स आहेत. भरपूर सर्व मित्रांनो वाईड स्कोप आहे सीपीआरचा आपल्या मेडिकल फील्डमध्ये. ओके. तर सीपीआर जो आहे त्यानंतर सीपीआर सोबत तुम्हाला काय काय, याला आपण एएलएस म्हणतो की बीएलएस म्हणतो, ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर सर्व गोष्टी तुम्हाला सीपीआर बद्दल सांगितल्या जातील. आपण एक इम्पॉर्टंट लेक्चर आहे तर ते सीपीआरवर मित्रांनो आपल्या बॅचमध्ये कंडक्ट करणार आहे. तर सीपीआरचा जो लॉंग फॉर्म आहे तर सीपीआरचा लॉंग फॉर्म काय मित्रांनो, त्याच्यामध्ये आपल्याला हे कार्डिओ पल्मोनरी रिसक्सिटेशन. ओके. हे बघा इथं डी नंबरला आन्सर आहे आपलं कार्डिओ पल्मोनरी रिसक्सिटेशन. आता याचे जे इंडिकेशन जर बघितले तर ज्यावेळेस एखाद्या पेशंटला हार्ट अटॅक येतो किंवा त्याचं हार्ट ब्लॉक पडतं किंवा हार्ट एकदम अचानक बंद होतं, त्याच्यामध्ये 2 इम्पॉर्टंट गोष्टी ध्यानात ठेवा. एक तर रिस्पिरेटरी कॅसेशन आणि कार्डियक कॅसेशन. तुमची हार्टची ऍक्टिव्हिटी किंवा लंगची ऍक्टिव्हिटी ज्यावेळेस बंद पडते अचानक तर त्यावेळेस तुम्हाला त्या पर्टिक्युलर पेशंटला सीपीआर द्यावा लागतो. सीपीआर म्हणजे काय, कार्डिओ पल्मोनरी रिसक्सिटेशन. आणि या कार्डिओ पल्मोनरीच्या रिसक्सिटेशन मधून तुम्हाला जी ब्रेन डेथ आहे तर ती ब्रेन डेथ प्रिव्हेंट करायची असते. ओके. आता कार्डिओ म्हणजे हार्ट, पल्मोनरी म्हणजे लंग्स. ओके. तुम्हाला हार्ट आणि लंग्स दोन्हीच्या पण ज्या ऍक्टिव्हिटीज ज्या नॉर्मली बंद पडल्यात तर ते तुम्हाला आर्टिफिशियली चालू करायच्या आहेत, त्याला आपण म्हणतो कार्डिओ पल्मोनरी रिसक्सिटेशन. रिसक्सिटेशन म्हणजे रेस्क्यू करणे, एखाद्या पेशंटला वाचवणे. त्या पेशंटला हृदयाबद्दल आणि लंग्सबद्दल बाहेरून तुम्ही सपोर्ट प्रोव्हाइड करणार, आणि त्या सपोर्टने त्या पेशंटचा जीव वाचणार. त्या कंडिशनला आपण काय म्हणतो मित्रांनो कार्डिओ पल्मोनरी रिसक्सिटेशन. कार्डिओ पल्मोनरी रिसक्सिटेशनमध्ये आपलं जे चेस्टची कॅव्हिटी आहे, आपलं जे स्टर्नम बोन आहे तर स्टर्नम बोनच्या खाली जीपी स्टर्नम असतं, तर जीपी स्टर्नमच्या 1/2 इंचवरती आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, आपल्याला तिथे कॉम्प्रेशन द्यायचे असतात. आता या कॉम्प्रेशनचा रेट तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. तर 30:2 हा अडल्टमधला आहे मित्रांनो रेंज. ओके. 30:2 तुम्हाला 30 कॉम्प्रेशन द्यायचे. 30 कॉम्प्रेशन नंतर तुम्हाला माउथ टू माउथ असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये 2 ब्रीथ द्यायचे. त्याच्यानंतर याच्यामध्ये सीएबी जे आहे तर ते फॉलो केलं जातं. सीएबी म्हणजे एक येतं सर्क्युलेशन, त्यानंतर एअरवे आणि ब्रीथिंग. तर हा प्रोटोकॉल आहे सीपीआर देण्याचा. तर आता ह्याच्या सर्व गोष्टी आहेत मित्रांनो, खूप ब्रॉड टॉपिक आहे. याच्यामध्ये प्रॉपरली तुम्हाला नोट्सवर मी सर्व गोष्टी बॅचमध्ये समजून सांगेल. तर सीपीआरचा लॉंग फॉर्म सध्या पुरतं ध्यानात ठेवा, कार्डिओ पल्मोनरी रिसक्सिटेशन. आणि याचा रेट ध्यानात ठेवा. तुम्हाला जास्त चाइल्डचा किंवा इन्फंटचा रेट विचारणार नाही. नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये तुम्हाला याचा लॉंग फॉर्म विचारतील. त्यानंतर सेकंड जे आहे तर तुम्हाला याचा रेट विचारतील. तर रेट किती मित्रांनो याचा 30:2. 30 कॉम्प्रेशन आणि 30 कॉम्प्रेशन नंतर मित्रांनो तुम्हाला द्यायचे
2 मिनिट. ओके 30:2 आणि याचा जो कॉम्प्रेशनचा रेट आहे, तर कॉम्प्रेशनचा रेट किती ठेवायचा आहे, तर एका मिनिटामध्ये मिनिमम 100 कॉम्प्रेशन मित्रांनो तुमचे गेले पाहिजे. 100 ते 120 कॉम्प्रेशन तुम्हाला एका मिनिटामध्ये द्यायचे. त्यानंतर कॉम्प्रेशनची डेप्थ पण विचारली जाते, तर जवळपास 2 ते 2.4. आता नवीन गाईडलाईन्स प्रमाणे मित्रांनो पहिले 2.5 इंच होतं, बट आता ते कमी झालं 1 पॉईंटनी आणि आता 2.4 झाले. ओके 2 to 2.5 इंचेसपर्यंत तुम्हाला डेप्थ तुमची ठेवायची. त्यानंतर प्रॉपरली रिकॉर्डिंग पण झाली पाहिजे आणि 30:2 या फॉर्म्युल्याने तुम्हाला मित्रांनो कॉम्प्रेशन आहे तर ते द्यायचे. जर न्यूबॉर्नमध्ये जर विचारलं तर न्यूबॉर्नमध्ये तुम्हाला 3 कॉम्प्रेशन नंतर 1 ब्रीथ द्यायची आहे. त्यानंतर जर पिडियाट्रिकमध्ये जर विचारलं म्हणजे चाइल्डमध्ये जर विचारलं, चाइल्डमध्ये पण तुम्हाला 15:1 द्यायचं आहे आणि जर 2 जर असतील रिस्क करणारे तर मग तुम्हाला 15:2 अशा पद्धतीने जे रेट आहे तर तुमचा CPRचा असला पाहिजे. ओके तर CPRबद्दल एवढी इन्फॉर्मेशन सध्यापुरती तुमची इम्पॉर्टंट आहे. तर 12 MCQ मित्रांनो आपले कव्हर करून झालेत. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट इम्पॉर्टंट आणि खूप महत्त्वाची गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपले क्लासेस जॉईन केले नसेल तर त्यांनी लवकरात लवकर क्लासेस जॉईन करा मित्रांनो, कारण की ही जी 499 रुपये फीज आहे तर ही लिमिटेड पिरियडसाठी आहे. ओके याच्यावर 75% आपण ऑलरेडी स्टुडंटला ऑफर दिलेली आहे. 1999 रुपये बॅचची किंमत आहे. आपण फक्त 499 मध्ये मित्रांनो ही बॅच तुमच्यासाठी सध्या ओपन केलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या नर्सिंग ॲप्टिट्यूडचे हे लेक्चर्समधून तुम्हाला समजलं असेल की कोणत्या लेवलचं नॉलेज तुम्हाला ह्या बॅचमध्ये दिलं जाणार आहे. ओके हे तर फक्त MCQ आहे. थेरी नॉलेजमध्ये जर तुम्ही याल तर तुम्हाला समजेल की नर्सिंग ॲप्टिट्यूड काय सब्जेक्ट आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला किती क्लिनिकल नॉलेज असतो मित्रांनो भेटते. तर ज्या विद्यार्थ्यांना इंटरेस्ट असेल या सब्जेक्टमध्ये आणि ज्यांना वाटते की 20 आउट ऑफ 20 आपल्याला नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये घ्यायचे आहेत, तर मित्रांनो त्यांनी लवकरात लवकर आपल्या बॅचमध्ये एनरोल करून घ्या, कारण की हा जो सब्जेक्ट आहे मोस्ट ऑफ स्टुडंट याला इग्नोर करतात. मुलांना असं वाटतं की चला तुक्का मारू आपण आणि हा सब्जेक्ट आपण कव्हर करू, बट मित्रांनो असं नाही. तुम्हाला सध्या इतकी कॉम्पिटिशन नर्सिंग सिटीमध्ये वाढत चालली आहे. गव्हर्नमेंट कॉलेजसाठी तुम्हाला 95+ पर्सेंटाइल असणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही एक क्वेश्चन तुमचा तो पर्सेंटाइल वाढवण्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि नर्सिंग ॲप्टिट्यूडला असं सोडून चालणार नाही. त्यामुळे तुम्ही नर्सिंग ॲप्टिट्यूडचे क्लासेस घेऊन टाका ना. तुमच्याकडे प्रॉपरली याचा सिलेबस आहे. मला माहिती आहे की महाराष्ट्राच्या स्टुडंटकडे नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये टॉपिक कोणते विचारतात हे पण माहीत नाही. त्यानंतर सिलेबस माहीत नाही. भरपूर विद्यार्थ्यांना नर्सिंग ॲप्टिट्यूड काय असतं हेच माहीत नाही. त्यासाठी मित्रांनो आपण स्टार्ट केले क्लासेस. या क्लासेसमध्ये तुमचे थेरी ॲज वेल ॲज MCQ दोन्ही पण गोष्टी मित्रांनो कंडक्ट केल्या जातील. तर लवकरात लवकर एनरोलमेंट करून घ्या. याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तिथून लवकरात लवकर फीस पेड करा आणि आपल्या बॅचमध्ये मित्रांनो एनरोलमेंट करा. काही डाऊट जर असतील तरी तर माझा नंबर पण आहे. नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला मी कॉन्टॅक्ट करेल. ओके त्यानंतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. तर रोज आपण व्हॉट्सअप ग्रुपवर पण सध्या आपण एक नवीन ॲक्टिव्हिटी सुरू केली आहे की आपण तिथे रोज MCQ टाकतोय. ओके MCQ प्रॅक्टिस तिथे तुमची पण होणार आहे. तर लवकरात लवकर आपले जे व्हॉट्सअप ग्रुप आहे तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण या आणि ज्या विद्यार्थ्यांना आपली टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर टेस्ट सिरीजबद्दल पण मी सांगतो मित्रांनो. मेगा टेस्ट सिरीज त्याच्यामध्ये तुम्हाला 20 टेस्ट बघायला भेटतील आणि या 20 टेस्टमध्ये तुम्हाला 5 प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर पण बघायला भेटतील. तर जवळपास 2000 क्वेश्चनची प्रॅक्टिस तुमची होणार आहे आणि एकदम महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी पैशामध्ये जर तुम्हाला पुढे टेस्ट सिरीज भेटणार असेल तर ते आहे मित्रांनो मेडिप्रोचेक मेडिकल लेक्चर्स. फक्त 199 मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज भेटणार आहे आणि प्लस तुम्हाला याच्यामध्ये मित्रांनो प्रिव्हियस 5 इयर्स म्हणजे आपल्या ज्या मागच्या 5 क्वेश्चन पेपर्स आहेत तर ते सर्व याच्यामध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायला भेटतील. तर लवकरात लवकर मित्रांनो आपल्या दोन्ही पण बॅचमध्ये एनरोलमेंट करून घ्या. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. तिथे आपण MCQची प्रॅक्टिस पण घेतोय आणि नर्सिंग CET बद्दलचे सर्व इम्पॉर्टंट नोटीस अपडेट्स तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये भेटतील. तर आजचा व्हिडिओ ज्यांना आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आणि अशाच नवीन ह्या सिरीजमध्ये कंटिन्युटी राहण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुमचा जसा इफेक्ट दिसेल मला, जसं तुमचं मित्रांनो रिस्पॉन्स दिसेल त्या रिस्पॉन्सवर मित्रांनो आपण बाकीचे सब्जेक्ट पण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि व्हिडिओ कसा वाटला, काय डाऊट जर असेल तर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये मित्रांनो तुम्ही नक्कीच विचारू शकता. भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस. थँक्यू फ्रेंड्स. जय हिंद. जय